वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ। तर आज पावभाजीचा बेत आहे आणि मावशी पावभाजी 4-5 बारीक चिरलेले कांदे, 4-5 उकडलेले बटाटे, 150 ग्रॅम भिजून शिजवलेले वाटाणे, 4-5 बारीक चिरलेले टोमॅटो, तेलात कांदा टोमॅटो परतून घेऊन उकडलेले बटाटे आणि शिजवलेले वाटाणे त्याच्यामध्ये घालायचे। तर ते सगळं बारीक करून घ्यायचं जेवढं जमेल तेवढं। आणि एका साईडला चपाती आणि ही बाळासाठी गोड अशी पॅनकेक तयार केलेला आहे। तर त्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवेनच। सध्या आता पावभाजी बघू आपण। तर त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, हळद आणि पावभाजी मसाला। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या चवीनुसार मीठ वगैरे तुम्ही ॲड करू शकता। तर आणि थोडं मीठ आणि गरम मसाला आणि तिखट ॲड केलेलं आहे। तिखट ॲड करून परत मग स्मॅश चांगलं करून घ्यायला पाहिजे। जेवढं स्मॅश कराल तेवढं चांगली होती पावभाजी। आणि आम्हाला अशा पद्धतीनं म्हणजे जाड आवडते थोडीफार। तर तुम्हाला पातळ हवी असेल तर अजून पातळ करू शकता। आणि एका साईडला तव्यावरती पाव भाजायला घेतलेले आहेत बटर लावून। तर आता मी मिस्टरांना सर्व करणार आहे। तर पाव ॲड केलेले आहेत ताटामध्ये आणि आता भाजी घालत आहे। तर त्याला वरून आपण डेकोरेटिव्ह करणार आहोत। तर कांदा घातला आहे मी आणि कोथिंबीर, लिंबू पण एक थोडासा चिरून ठेवला आहे बाजूला। तर आता वरती बारीक शेव असतात तेच घालायचे, ते छान लागतात। तर रेडी आहे पावभाजी। आणि आता मी टिफिन पण तयार केला। तर टिफिनमध्ये चपाती आणि भेंडीची भाजी, खोबऱ्याची चटणी असं दिलेलं आहे। डब्बा द्यायचा समोर, बाबाला डब्बा द्यायचा। काय खायलाय दे जा। गो कम ऑन गो। हां गो देऊ ने बाबांना। हां हां जा डब्बा दे बाबांना जा। थँक्यू। तर आम्ही पण नाश्ता करून घेतला। तर आम्ही संध्याकाळी आता धारेश्वर टेम्पलला आलो आहोत। आणि लास्ट टाईम आम्ही आलो होतो त्यावेळेला स्वामी समर्थांचं मंदिर दाखवलं नव्हतं मावशीला, गडबडीत आम्ही गेलो होतो। तर बाजूलाच स्वामी समर्थांचं मंदिर आहे, ते पण दाखवायचं होतं। आता धारेश्वर मंदिरमध्ये सोमवार आहे त्यामुळे खूप गर्दी होती आणि नंबर लावून दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग स्वामींच्या मंदिरात गेलो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।